कोल्हापूरमधल्या पिंपळगावच्या लक्ष्मी यात्रेमध्ये बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले आणि या बैलगाडा शर्यतीमध्ये जिल्हाभरातून 58 बैल जोड्यांनी सहभाग घेतलाय। प्रत्येक सेकंदाला थरार दाखवणाऱ्या या स्पर्धेमध्ये तरुणांचा उत्साह प्रचंड आहे। 300 मीटर अंतर कमीत कमी सेकंदामध्ये जी बैलजोडी पार करेल त्या बैलजोडीला विजयी घोषित करण्यात येत आहे। कोल्हापूरच्या पोळगावच्या गुणाजी बाळू धडाम यांच्या बैलजोडीनं 16 सेकंद 34 पॉइंटमध्ये ही शर्यत पूर्ण केली आहे। या स्पर्धेमध्ये 15 बैलजोड्यांचा मानधन देऊन गौरव करण्यात आलाय। कॅप्टन खरातच्या अत्याचाराचे 100हून अधिक व्हिडिओ असल्याची धक्कादायक माहिती तपास अधिकाऱ्यांकडून SIT प्रमुख तेजस्विनी सातपुते यांनी घेतली माहिती। घरातून पिस्तूल, जिवंत काडतूस देखील सापडली। रुपाली चाकणकरांना अटक करून नार्को टेस्ट करा, सुषमा अंधारेंची मागणी। तंत्रमंत्रासाठी चाकणकरांनी अनामिका कापून घेतल्याचा अंधारेंचा आरोप। रुपाली चाकणकर यांच्याकडून नराधम खरातची तुलना थेट पांडुरंगाशी। चाकणकरांचा जुन्या वक्तव्याचा व्हिडिओ अंजली दमानी यांनी आणला समोर। चाकणकरांची हकालपट्टी करण्याची मागणी। अशोक खरातच्या प्रकरणामध्ये राजकीय नेत्यांचं नाव असेल तर त्यांच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी योग्य कारवाई करणार। प्रफुल्ल पटेल यांच्याकडून रुपाली चाकणकर यांच्या विरोधात कारवाईचे संकेत। सातारा जिल्हा परिषदेवरती भाजपचा झेंडा। प्रिया शिंदे अध्यक्ष तर राजू भोसले उपाध्यक्ष। शिवेंद्र राजेंचा शंभूराज देसाईंना धक्का। नाट्यमय घडामोडींच्या नंतर भाजपला सत्ता स्थापन करण्यात यश। अमेरिका इस्रायलच्या हल्ल्यामध्ये आतापर्यंत 1444 इराणी नागरिकांचा मृत्यू। तर तेल आणि नैसर्गिक वायू साठ्यांवरच्या हल्ल्यामुळे जगासमोर ऊर्जा संकट। राज्यामधल्या अनेक भागांमध्ये अवकाळी आणि गारपिटीचा तडाखा। मका, गहू, हरभरा, कांद्याची पिकं धोक्यात। शेतकरी चिंतेत। विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर अधिक। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।